नवी मुंबई महानगरपालिकेने महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025 साठी दिनांक 22 ऑगस्ट रोजी रात्री 12 वाजता घाईघाईने मध्ये नवी मुंबई महानगरपालिकेचा प्रारूप आराखडा जाहीर केलेला आहे। हा प्रारूप आराखडा आपण पाहिला तर याच्यामध्ये प्रचंड विसंगती आहे, प्रचंड चुका झालेल्या आहेत आणि या अक्षम्य चुका आहेत। म्हणजे हा प्रारूप आराखडा प्रभागनिहाय आहे, हे मॅप आहेत आणि ही प्रारूप आराखड्याची ही अधिसूचना आहे। ही अधिसूचना आणि हे नकाशे याच्यामध्ये कुठेही ताळमेळ नाही। अधिसूचनेमध्ये प्रभागाच्या वर जी व्याप्ती लिहिलेली असते ती व्याप्ती आणि नकाशा हे अजिबात मॅच होत नाही। त्या अधिसूचनेमध्ये उत्तर, पूर्व, पश्चिम, दक्षिण असं जे वर्णन केलेलं आहे ते त्या नकाशामध्ये मॅच होत नाही। उदाहरण बघायचं झालं तर प्रभाग क्रमांक 24, 25, 26 या तिघांच्या अधिसूचना आपण वाचल्या आणि या तिघांचे आपण नकाशे वाचले तर आपल्याला स्पष्टपणे दिसून होतं की हे एकमेकांना अजिबात मॅच होत नाही, एकमेकांना अजिबात हे अनुरूप नाही। याचा अर्थ स्पष्टपणे दिसतोय की प्रशासनावर प्रारूप आराखडा जाहीर करण्यासाठी राजकीय दबाव होता। मग हा राजकीय दबाव कोणाचा होता? एकाची अधिसूचना आली त्याचा का ज्याचे नकाशे आले त्याचा? कारण प्रशासनामध्ये क्लास 1 ऑफिसर्सने अशा अक्षम्य चुका करणे हे या ठिकाणी अपेक्षित नाही, ते या ठिकाणी अभिप्रेत नाही। महानगरपालिकेची प्रारूप आराखडा जाहीर होत असताना जबाबदार अधिकाऱ्यांनी त्या नकाशावर सह्या केलेल्या आहेत। मग सह्या करणाऱ्या सर्व अधिकाऱ्यांची जबाबदारी आहे नकाशा आणि अधिसूचना यांचा ताळमेळ एकमेकांशी लागला पाहिजे। बरं, नकाशा आणि अधिसूचना यांचा ताळमेळ लागत नसताना त्यांनी ज्याप्रमाणे वॉर्डाचं विभाजन केलेलं आहे हे सुद्धा अत्यंत प्रदूषित, अत्यंत चुकीच्या पद्धतीने केलेलं आहे। प्रदूषित का म्हणेन? कारण याच्यामध्ये मर्यादेबाहेर राजकीय हस्तक्षेप सरळ सरळ दिसून येतोय। चुकीचं का म्हणेन? कारण राज्य निवडणूक आयोग यांनी प्रभाग रचनेसाठी घालून दिलेले जे निकष आहेत, जे नियम आहेत, यांना नवी मुंबईमध्ये ठिकठिकाणी पायदळी तुडवण्यात आलेलं आहे। उदाहरणादाखल तुर्भ्यामध्ये आपण बघू तर गणपतीपाडा आणि इंदिरानगर हे शेजारी शेजारी असणारे विभाग अशा पद्धतीने तोडलेले आहेत। गणपतीपाडाला नव्याने आलेल्या 14 गावांबरोबर जोडण्यात आलं आणि इंदिरानगरला शिवाजीनगर बरोबर म्हणजे नेरूळच्या एलपी पर्यंत जोडण्यात आलं। जेव्हा 14 गावांचा आपण विषय काढतो तेव्हा ही जी प्रारूप आराखडा आहे ही प्रभाग रचना सन 2011च्या जनगणनेवर केली असल्याचं प्रशासनाने सांगितलेलं आहे। मग 14 गावं आत्ता जोडताना 14 गावामध्ये 2011ला जनगणना झाली नव्हती का? मग झाली असेल तर ती जनगणना नवी मुंबई महानगरपालिकेच्या 2011च्या जनगणनेमध्ये मिळवली गेली का? मिळवली गेली असेल तर मग प्रभागातील नगरसेवकांची संख्या तेवढीच कशी राहिली? नगरसेवक संख्या वाढणं अपेक्षित होतं, प्रभाग वाढणं अपेक्षित होतं, मात्र या ठिकाणी तशा कुठलीही काळजी घेतलेली दिसून येत नाही। 2011च्या जनगणनेवर 2015ची वॉर्ड आरक्षणात आली। 2015मध्ये ज्या पद्धतीने वॉर्ड पाडले गेले होते ते निकष, 2020चे निकष, 2025चे निकष या तिघांची आपण तुलना केली, एक प्रभाग सदस्य निवडणूक किंवा 3 प्रभाग सदस्य निवडणूक किंवा आता 4चं पॅनल, या सगळ्यांच्या नियमांची आपण एकमेकांची तुलना केली तर या तिन्ही महानगरपालिकेच्या नकाशामध्ये प्रचंड फेरफार केलेले आहेत। हे कुठल्या तरी विशिष्ट राजकीय पक्षाला या ठिकाणी मदत व्हावी, कुठल्या तरी विशिष्ट राजकीय पक्षाने दबाव आणला म्हणून प्रशासनाने केलेली ही अक्षम्य चूक आहे, ही अक्षम्य दिरंगाई आहे आणि हे मुद्दामून केलेलं प्रारूप आराखडा आहे असं या ठिकाणी मला वाटतं। शिवसेनेच्या माध्यमातून ज्या ज्या ठिकाणी चूक झालेली आहे, ज्या ज्या ठिकाणी चूक दिसतंय तेथील नागरिकांना आम्ही जागृत करणार, तेथील नागरिकांच्या माध्यमातून लोकांमध्ये जन आंदोलन उभारणार। हरकती सूचना तर आम्ही टाकूच, पण त्याचबरोबर हा लढा नागरिकांचा लढा होईल हे मात्र खरं।